जागतिक हिवताप दिनानिमित्त नगरमध्ये जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने विविध जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले। या निमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत अधिकारी, कर्मचारी, नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला। अहमदनगर जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत 25 एप्रिल हा जागतिक हिवताप दिन साजरा करून जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला। यावेळी हिवताप नाशिक विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर पी गांडाळ, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप सांगळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर रजनी खुणे, लायन्स क्लबचे हरजीत सिंग वधवा, संदेश कटारिया, कुष्ठरोग संचालक डॉक्टर शिंदे, नर्सिंग कॉलेजच्या अनिता कटारिया, डॉक्टर राठोड आदी मान्यवर उपस्थित होते। हिवतापाबद्दल संशोधन करणारे सर डोनाल्ड रॉस यांच्या प्रतिमेच्या पूजनानं आणि दीपप्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी काढण्यात आलेल्या प्रभात फेरीला डॉक्टर सांगळे, हरजीत सिंग वधवा, डॉक्टर रजनी खुणे यांनी हिरवा झेंडा दाखविला। शहराच्या प्रमुख मार्गावरून ही प्रभात फेरी काढण्यात आली। हिवतापाला झिरो करा, माझ्यापासून सुरुवात करू हे यंदाचे घोषवाक्य जागतिक संघटनेनं जाहीर केले आहे। मान्यवरांनी आपल्या मनोगतात हिवताप निर्मूलनासाठी नागरिकांनी जागृत राहण्याचं आवाहन केलंय। दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा करण्यात येतो। यावर्षी हिवतापाला झिरो करू, माझ्यापासून सुरुवात करू हे या जागतिक हिवताप दिनाचं घोषवाक्य आहे। हिवतापाविषयी प्रतिबंधक उपाययोजना करणे, त्याच्यामध्ये जनतेचा सक्रिय सहभाग वाढवणे यासाठी या हिवताप दिन साजरा करण्यात येतो। डासांमार्फत पसरणारे जे वेगवेगळे आजार आहेत, हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, यामध्ये जनतेचा सहभाग अतिशय आवश्यक आहे। डासांची उत्पत्ती ही आपल्या सभोवताली होते आणि त्याचा जर आपण प्रतिबंध केला तर ह्या आजारापासून आपण मुक्ती निश्चितच मिळू शकतो। डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांचं प्रमाण देखील सध्याच्या काळामध्ये वाढत आहे। त्यामुळे नागरिकांनी आपल्या आजूबाजूला डासोत्पत्ती होणार नाही या दृष्टीने उपाययोजना करावी। आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा व ज्या ठिकाणी पाण्याचे साठे आहे अशा ठिकाणी गप्पी मासे पाळावेत असे आवाहन या निमित्ताने मी आपल्या सर्वांना करीत आहे। आणि आजच्या दिवसापुरता हा हिवताप विषयक जनजागृती सीमित न राहता पूर्ण वर्षभर याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने प्रत्येकाने आपलं योगदान द्यावं अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो। आज 25 एप्रिल जागतिक हिवताप दिन पूर्ण जगामध्ये हिवतापाबाबत जनजागृती आणि हिवताप प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, वेगवेगळे कार्यक्रम पूर्ण देशभर राबवले जातात आणि या जागतिक हिवताप दिनाच्या निमित्ताने सर्व जनतेने या डासांपासून होणाऱ्या आजाराचं प्रतिबंध होण्यासाठी जे वेगवेगळे उपाययोजना आहेत त्यासाठी सगळ्यांनी अवलंब करावा। या निमित्ताने आरोग्य विभाग नियमित कीटकशास्त्री सर्वेक्षण करत असतं। त्या अनुषंगाने कोणताही ताप हिवताप असू शकतो या उद्देशाने सगळ्यांचे रक्त नमुने घेतले जातात आणि ते तपासून त्यामध्ये जर मलेरियाचे पॅरासाईट आढळले तर त्यांना त्याबाबतचा समूळ उपचार दिला जातो आणि हिवतापावर समूळ उपचार अतिशय प्रभावीपणे असल्यामुळे हिवतापाचं उच्चाटन करणे आता अलीकडे सोपे होत झालेले आहे आणि या बाबतीमध्ये दिवसेंदिवस आरोग्य विभागाने चांगल्या पद्धतीने विविध कार्यक्रम राबवले गेल्यामुळे हिवतापाचं प्रमाण कमी होताना दिसत आहे आणि असंच हे सातत्य टिकवण्यासाठी सर्व जनतेने त्याचबरोबर आरोग्य विभागाने एकत्रित याबाबत नियमित कृती कार्यक्रम राबवला तर निश्चित हिवतापाचं उच्चाटन होऊ शकतं। आज 25 एप्रिल जागतिक हिवताप दिन, त्यानिमित्त सर्व लहान थोर बंधू भगिनी, ज्येष्ठ नागरिक या सर्वांना शुभेच्छा। दरवर्षी आपण जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल रोजी साजरा करतो। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जून महिन्यापासून म्हणजे पावसाळा सुरू झाल्यापासून पारेषण काळ आपला डिसेंबरपर्यंत चालू असतो आणि त्या काळामध्ये जनतेचा सहभाग मिळवण्यासाठी आपण एप्रिलमध्येच हिवताप जनजागरण दिवस हा साजरा करतो। आता ह्यात जनतेच्या सहभागाशिवाय ह्या प्रोग्रामला किंवा कीटकजन्य आजारांना आळा घालण्यासाठी जनतेच्या सहभागाशिवाय आपण काहीही करू शकत नाही किंवा यश मिळवू शकत नाही आणि म्हणून आपण आज त्यानिमित्त आपण शहरामध्ये सकाळी रॅली काढलेली आहे। त्यानंतर आपले
फील्डमध्ये कार्यक्षेत्रामध्ये आपले जे कर्मचारी आहेत उत्कृष्ट काम करणारे त्यांना आपण पुरस्कार देणार आहोत. त्या कार्यक्रमासाठी सहाय्यक संचालक डॉक्टर गांडाळ सर हजर राहणार आहेत. माझी या दिनानिमित्त आपणा सर्वांना हीच विनंती आहे की आपण आणि आपलं स्वतःचं घर आसपास, आता ह्या कार्यक्रमाचं जे हे आहे ते ब्रीदवाक्यच हे आहे की हिवतापाला झिरो करू, माझ्यापासून सुरुवात करू. आज राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमानिमित्त लायन्स क्लब हे देखील सामील झालेलं आहे. सर्वप्रथम जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या ह्या कार्य अभिमानबद्ध आहे. कारण दरवर्षी पावसाळ्याच्या आधी जे डासं निर्माण होतात त्यामुळं त्रास निर्माण होतो आणि त्याची जनजागृती करणंही गरजेचं आहे. आज मलेरिया जरी हा रोग असला परंतु मलेरियापेक्षा डेंग्यू आणि चिकनगुनिया हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्याच्यामुळं अनेक मृत्युमुखी लोक गेलेले आहेत. आज आपण आपला परिसर साफ ठेवलं, आपल्या घराच्या अवतीभोवती पाणी साचून नाही दिलं आणि तसेच फक्त आपलं घर साफ न करता आपलं आजूबाजूचा परिसर देखील साफ ठेवण्यासाठी आपण पुढाकार घेतला तर निश्चितच या गोष्टीला लाभ मिळेल. कुठेही पाणी गोळा होत असेल 7 दिवसाच्या वर तर विनंती आहे की तो पाणी त्या ठिकाणी गोळा होऊन देऊ नका. त्या ठिकाणी डासं जे अंडे देतात त्यात लवकरच डासं निर्माण मोठे होतात आणि ते चिकनगुनिया, डेंग्यू आणि मलेरियासाठी पोषक आहार होतात. तर आपल्याला एकच विनंती आहे की आपल्याला जर आपलं भविष्य चांगलं पाहिजे असेल तर डासांची उत्पत्ती होऊ देऊ नका. आणि आज हा जिल्हा हिवताप कार्यालयाने घेतलेल्या ह्या कार्यास पुन्हा एकदा त्यांनी जे मोठं समोर ठेवलेलं आहे ते साध्य करण्यासाठी आपण सगळ्या नागरिकांनी पाठबळ द्यावं व आपलं शहर, आपला जिल्हा या रोगापासून दूर राहील याचीच आपण प्रयत्न करू. यावेळी उपस्थितांनी हिवताप निर्मूलनाची प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी SR सावंत, आरोग्य अधिकारी GS कर्डिले, आरोग्य सहाय्यक SD काळे, MB पंडित, MD वैराळ यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा पुरस्कारानं सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गायत्री म्हस्के यांनी केलं. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुरुषोत्तम आडेप, जासूद, डॉक्टर दादासाहेब साळुंकेसह जिल्हा हिवताप कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.